कन्नड तालुक्यात वारकरी संप्रदायाच्या नावाला काळिमा फासणारी अत्यंत भयंकर घटना घडली आहे। वारकरी संप्रदायाच्या एका नराधम महाराजाने 13 वर्षीय आणि एका 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार आणि बलात्कार केल्याची घटना घडली आहे। या घटनेनंतर गावात सर्वत्र पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम जगतमध्ये आपलं स्वागत आहे। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आहात तर आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन जाईल। राज्यात बदलापूर येथील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणाचे राज्यात तीव्र पडसाद उमटत असताना कन्नड तालुक्यातील हतनूर येथील माऊली वारकरी कन्या आश्रमच्या संस्थाचालकाने शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। तर दुसऱ्या एका विद्यार्थिनीचा विनयभंग करून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। याबाबत अधिक माहिती अशी की हतनूर येथे जैतापूर रोडवर दादा महाराज अकोलकर उर्फ बाबा यांचा माऊली वारकरी कन्या शिक्षण आश्रम आहे। इथे वेगवेगळ्या ठिकाणच्या 15 मुली शालेय शिक्षण घेत वारकरी शिक्षण घेतात। जैतापूर येथील इयत्ता 7वीत शिक्षण घेणारी 13 वर्षीय विद्यार्थिनी आश्रमात वारकरी शिक्षण घेते। या विद्यार्थिनीच्या आईने बाबाविरुद्ध फिर्याद दिली आहे। दादा महाराज अकोलकर या नराधमाची नीच वृत्ती तसेच खोडीमुळे पत्नी, मुले, कुटुंब आणि इतर सदस्यांनी 8 वर्षापासून त्यांना दूर केले होते। कीर्तनाच्या कार्यक्रमातून पैशातून तो उसाच्या पाचटामध्ये बांधलेल्या कुटियामध्ये राहून आपला उदरनिर्वाह करत होता। त्याच्या माऊली वारकरी कन्या आश्रमात राहणाऱ्या मुलींच्या निवासासाठी जुन्या पत्र्याचे शेड उभारले होते। चुलीवर पाणी गरम करून उघड्यावर या मुलींना आंघोळ करावी लागत होती। पावसाळ्यात तर सर्व खोलीत पाण्याच्या धारा येत होत्या। सर्व 15 मुली खाली गोण्या टाकून त्यावर आतरून टाकत झोपत होत्या। जेवण झाल्यानंतर झोपण्याआधी बाबा मुलीकडून आपले हातपाय दाबून घेत असे। दररोज रात्री जेवण झाल्यावर झोपण्याआधी पीडितेकडून बाबा आपले हातपाय दाबून घेत होता। दरम्यान पीडित विद्यार्थिनीने जेवण करून मंगळवारी दिनांक 20 रात्री 10च्या सुमारास झोपली होती। रात्री 12 ते 12:30च्या सुमारास बाबा पीडितेजवळ गेले। त्यांनी तिला झोपेतून उठवून पाय दाबण्यासाठी आपल्या शेडमध्ये घेऊन गेले। पलंगावर बसून पाय दाबत असताना बाबाने बळजबरी करून पीडितेवर बलात्कार केला। त्यानंतर जाऊन झोपून राहा, कोणालाही काही सांगू नको, नाहीतर मी तुला शिक्षण देणार नाही, अशी धमकी दिली। त्यानंतर पीडितेच्या बाजूला झोपलेल्या दुसऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीला पाय दाबण्यासाठी तो घेऊन गेला। तिचा विनयभंग करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत असताना बाहेर कोणीतरी आल्याचा आवाज आल्याने बाबा उठून बाहेर गेल्याने ती तिथून पळून आली। मुलींच्या घरच्यांना ही बाब कळल्यानंतर मुलींच्या घरच्यांना धक्काच बसला आणि त्यांनी लगेच पोलीस स्टेशन गाठले। उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूर, ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला। बाबावर गुन्हा दाखल करून अटक केली। त्यानंतर आज दिनांक 24 सकाळी बाबाविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहे।